टेक्नोटीच या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मूळ संख्या। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। आपण आता या ठिकाणी मूळ संख्येची व्याख्या पाहत आहोत। मूळ संख्या पहा, या ठिकाणी मूळ संख्या आहे, त्याची आपण या ठिकाणी व्याख्या पाहत आहोत। ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मूळ संख्या कशाला म्हणतात ही व्याख्या पाठ न करता ती आपणास या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे। या ठिकाणी आपण पाहत असताना मूळ संख्या जी आहे त्या मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा एकनेच भाग जातो, म्हणजे मूळ संख्या ही कोणत्याही पाड्यात येत नसते असा त्याचा थोडक्यात अर्थ। किंवा मूळ संख्येचे हे फक्त दोनच अवयव असतात, ते म्हणजे फक्त तीच संख्या आणि एक हे दोनच अवयव पडतात। अशा संख्येंना आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो। तर आपण मूळ संख्येचा अभ्यास या ठिकाणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी पहिली गोष्ट जी लक्षात घेण्यासारखी आहे की एक ही संख्या मूळ संख्या नाही, मूळ संख्या नाही व संयुक्तही नाही। आपण या ठिकाणी अभ्यास करताना मूळ संख्येचा करतोय, त्यासाठी आपण 1 ते 100 मधल्या संख्येमध्ये एक ही संख्या मूळ संख्या नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे। मी या ठिकाणी लिहितो, 1 ही संख्या मूळ संख्या नाही। त्यानंतर यानंतर जो दुसरा यातील मूळ संख्येमधील गोष्ट आहे ते आपण दुसरी गोष्ट या ठिकाणची महत्त्वाची गोष्ट पाहूयात। 2 ही समसंख्या असून ती एकमेव मूळ संख्या आहे। 2 ही समसंख्या असून ती एकमेव मूळ संख्या आहे। यामध्ये आपण या ठिकाणी लिहित आहोत 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी समसंख्या आहे। या ठिकाणी मूळ संख्येमधली 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे। आता आपण या ठिकाणी 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी मी 1 ते 100 संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, त्या संख्या मी आपणासमोर घेत आहे आणि ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येला या ठिकाणी मी गोल करतोय। पहा, या ठिकाणी मी 1 ते 100 या मूळ संख्या घेतलेल्या आहेत, या मूळ संख्येला मी या ठिकाणी गोल करतो। पहा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 या ज्या संख्या आहेत त्या या गोल ज्या संख्या केलेल्या आहेत त्या या ठिकाणी मूळ संख्या आहेत। आता कोणत्या संख्या आपण गोल केलेल्या आहेत, 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 11 ते 20 मध्ये किती आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया। पहा, या ठिकाणी 1 ते 10 मध्ये
4 मूळ संख्या आहेत. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 37 मध्ये 31 ते 40 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 2 मूळ संख्या आहेत. तर 71 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या आहेत व 81 ते 90 मध्ये 2 आणि शेवटी 91 ते 100 मध्ये 1 या अशा मूळ संख्या आहेत. तुम्ही जर पाहिलं तर 1 ते 100 मध्ये 4 आणि 4 8 आणि 2 10 12 15 16 17 18 19 20 21 22 23 24 व 25 सर्व मिळून संख्या या 25 आहेत. म्हणजे सांगायचं काय आहे की 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत त्या 25 आहेत. आपणास विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती किंवा 1 ते 50 मध्ये किती, 1 ते 10 मध्ये किती असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर अशा वेळेस आपणास जर या सर्व संख्या कोणत्या संख्येमध्ये किती संख्या आहेत हे जर आपणास लक्षात ठेवायचं असेल तर यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्यासाठी आपण मूळ संख्येचा मोबाईल नंबर आपण घेणार आहोत. पहा या ठिकाणी मी मूळ संख्येचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहितो. तुमच्या यानंतर लक्षात येईल. पहा या ठिकाणी आपण मूळ संख्येचा मोबाईल नंबर तयार केलेला आहे किंवा मूळ संख्यांचा मोबाईल नंबर. हा जो मोबाईल नंबर आहे तो आपण व्यवस्थित लक्षात राहतो त्यामुळे आपण याला मोबाईल नंबरमध्ये रूपांतर केलेलं आहे. पहा मूळ संख्येचा मोबाईल नंबर काय आहे 44 22 32 23 21. 44 22 32 23 21 हा मूळ संख्येचा मोबाईल नंबर आहे. तुम्हीही हा मोबाईल नंबर पाठ करायचा आहे जेणेकरून जर तुम्हाला विचारलं की 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत तर तुम्ही 10 20 30 40 50 म्हणजे इथपर्यंत 50 पर्यंतच्या मूळ संख्या आल्या. म्हणजे 4 आणि 4 8 आणि 2 10 12 13 14 15 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत व 50 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत असं तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्हाला जर विचारलं 90 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत तर 1 मूळ संख्या आहे. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं जातं की 1 ते 10 मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे. तुम्हाला हे 4 मूळ संख्या आहेत हे जर माहीत असेल तर तुम्ही कोणत्या आहेत ते आपण लिहू शकता. त्यानंतर त्याची आपण या ठिकाणी बेरीज करू शकतो. असे विविध प्रश्नांसाठी हा मोबाईल नंबर आपणास उपयोगी पडतो. हा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे काय तर अशा 2 मूळ संख्या की ज्यांचा फरक किंवा ज्यांची वजाबाकी केली तर उत्तर 2 येते किंवा अशा 2 संख्या की त्यांच्यामध्ये फक्त एकच संख्या असते अशा संख्यांना आपण जोड मूळ संख्या म्हणतो. तर अशा जोड मूळ संख्या किती आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू. पहा या ठिकाणी जोड मूळ संख्या कोणत्या आहेत त्या आपण पाहत आहोत की अशा 2 मूळ संख्यांच्या मध्ये एकच संख्या असते किंवा 2 मूळ संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर त्यांची वजाबाकी ही 2 येते अशा संख्येला आपण जोड मूळ संख्या म्हणतो. अशा जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. पहा या ठिकाणी जोड मूळ संख्यांच्या जोड्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8. जोड मूळ संख्यांच्या जोड्या या 1 ते 100 मध्ये 8 आहेत. त्यामध्ये 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 आणि 71 व
73 की ज्यांची वजाबाकी दोन संख्येची केली तर 2 येते किंवा त्यांच्यामध्ये फक्त एकच संख्या आहे. आपण आता या ठिकाणी काही प्रश्नाच्या आधारे मूळ संख्या विषयी काही प्रश्न जे आहेत त्या आधारे आपण मूळ संख्येविषयी आणखीन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. की मी या ठिकाणी काही प्रश्न काढलेले आहेत, त्या प्रश्नावरून आपण काय करू की मूळ संख्यांविषयी माहिती जाणून घेऊ. पहा, हे मूळ संख्येवर काही संभाव्य प्रश्न किंवा जे प्रश्न विचारले जातात त्यातले मी काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. पहा, प्रश्न पहिला आहे, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? आपण जर या ठिकाणी मोबाईल नंबर जरी लक्षात ठेवला तरी 1 ते 100 मध्ये किती संख्या आहेत हे काढू शकतो, किंवा तुम्ही जर पाठ जरी केलं तरी चालतं. या ठिकाणी 1 ते 100 मध्ये आपण मगाशी पाहिलं होतं की 25 संख्या आहेत. एक अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? हा दुसरा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर एक अंकी, आपल्याला अंक विचारला आहे, एक अंकी किती संख्या आहेत? यामध्ये आपण जर बघितलं तर 2, 3, 5 आणि 7 या 4 संख्या आहेत. यासाठी सुद्धा आपण मोबाईल नंबरचा वापर करू शकतो. असाच प्रश्न दोन अंकीसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. आपण हा तिसरा प्रश्न घेतलेला आहे, एक अंकी मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? एक अंकी ज्या मूळ संख्या आहेत म्हणजे 4 ज्या मूळ संख्या आहेत त्याची आपण या ठिकाणी बेरीज करायची, म्हणजे 2 + 3 + 5 + 7 यांची बेरीज केल्यानंतर याचं उत्तर मिळेल. सम असणारी मूळ संख्या कोणती? आपण मगाशीच सांगितलं होतं, सम असणारी मूळ संख्या ही फक्त 2 आहे. 2 अंकी एकूण मूळ संख्या किती आहेत? 2 अंकी मूळ संख्या किती आहेत हे जर आपणास काढायचं म्हणलं तर एकूण मूळ संख्या 1 ते 100 मध्ये या 25 आहेत आणि आपण त्यामधून जर 25 मधून जर 4 एक अंकी जर संख्या वजा केल्या म्हणजे 2 अंकी मूळ संख्या या 21 आहेत. 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? आपण आत्ताच्या मागेच पाहिलं होतं की 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. 51 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर 51 ते 100 मध्ये या 10 मूळ संख्या आहेत. आता या नंतर जे प्रश्न आहेत ते थोडे वेगळे आहेत. एकूण किती मूळ संख्यांमध्ये 1 हा अंक येतो? पहा, एकूण किती मूळ संख्यामध्ये 1 हा अंक येतो यासाठी आपण हा जो चार्ट या ठिकाणी घेऊ आणि चार्ट घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 1 अंक हा किती मूळ संख्यामध्ये येतो. पहा, या ठिकाणी 11 मध्ये 1 अंक येतो, 31 मध्ये येतो, 41 मध्ये येतो, 61 मध्ये येतो, 71 मध्ये येतो. हा 1 हा अंक येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी 13 मध्ये येतो, 17 मध्ये येतो व 19 मध्ये सुद्धा 1 हा अंक येतो. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 संख्यांमध्ये हा 1 हा अंक येतो. यानंतर पुढचा प्रश्न याच धर्तीवर आपण या ठिकाणी घेतलेला आहे की किती मूळ संख्यांमध्ये 3 हा अंक येतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला मूळ संख्या पाहायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न याच पद्धतीने किती मूळ संख्यांमध्ये 7 हा अंक येतो, किती मूळ संख्यांमध्ये 9 हा अंक येतो, किती मूळ संख्यांमध्ये एकक स्थानी 5 हा अंक येतो. या अशा वेगवेगळ्या प्रश्नांमार्फत आपण हे मूळ संख्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी एकक हा शब्द विचारल्यामुळे काही ठराविकच ठिकाणी हा अंक येणार आहे. आपण पहा, 5 हा अंक फक्त एकाच ठिकाणी येतो. 5 हा मूळ संख्यामध्ये एकाच ठिकाणी येतो, तो म्हणजे फक्त 5. इतर ठिकाणी 5 हा अंक मूळ संख्येत कुठेही येत नाही. आपण या ठिकाणी पाहत आहात 5 हा एकमेव अंक आहे. पहा, त्यानंतर जर आपल्याला 100 पर्यंतच्या संख्येचा विचार केला तर कुठल्याही एकक स्थानी मूळ संख्येमध्ये 4, 6, 8 व 0 हे एकक स्थानी येत नाही. म्हणजे एकक स्थानी 4, 6, 8 व 0 कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी येत नाही. किती मूळ संख्या नाही. पहा, त्यानंतर आपण वेगळा आणखीन एक प्रश्न पाहू. एकक स्थानी 1 हा अंक येणाऱ्या मूळ संख्या किती? या ठिकाणी एकक स्थान विचारल्यामुळे यामधून काही संख्या या ठिकाणी कमी होतात. ते दशक स्थानच्या संख्या कमी होतात. मूळ संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक कधीच येत नाहीत.
या प्रश्नामध्ये आत्ताच आपण उत्तर सांगितलं की मूळ संख्येच्या एकक स्थानी या ठिकाणी 4, 6, 8 व 0 हे कधीच अंक येत नाहीत. 2चा फरक असणारे एकूण मूळ संख्येच्या एकूण जोड्या किती? आपण या ठिकाणी 8 जोड्या पाहिलेल्या आहेत. तर तुम्ही हा पुढचा 16वा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि याचे कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे. 4चा फरक असणाऱ्या मूळ संख्येच्या एकूण जोड्या किती आहेत? तर हा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर पाठवायचं आहे. आणि तुम्हाला जर एखादा वेगळा प्रश्न जर असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? आपण 1 ते 100 मध्ये जर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या बघितली तर ती 97 आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो वेगळा की 71 ते 80च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तुम्ही या ठिकाणी पटकन मोबाईल नंबर लिहिला तर तुम्हाला लगेच 71 ते 80 मध्ये किती मूळ संख्या आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लगेच लक्षात येईल. 71 ते 80 मध्ये 3 मूळ संख्या आहेत. तर 11 ते 20च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? 11 ते 20च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी 11, 13, 17 आणि 19 याची आपण या ठिकाणी बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर आपणास याचे सुद्धा उत्तर मिळते. सर्वात लहान व सर्वात मोठ्या मूळ संख्येची बेरीज किती? सर्वात लहान ही संख्या 2 आहे, मूळ संख्या 2 आहे. तर सर्वात मोठी ही मूळ संख्या 97 आहे. या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती 99 येते. अशा विविध 20 प्रश्नांच्या साहाय्याने आपण या मूळ संख्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा जर व्हिडिओ आपणास आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.